फडणीस आधी विरोधक संपवला आणि आता तुम्ही सोशल मीडियावरती बोलणारी माणसं संपवायला निघालेला आहात। तुम्ही महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून हुकुमशाहीचा उदय करायला निघाला आहात आणि त्याची सगळ्यात पहिली झळ तुम्ही बसवली आहे विठ्ठल कांगणे सरांना। विठ्ठल कांगणे सरांचं इंस्टाग्रामवरचं अकाउंट या महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये बॅन झालेला आहे। महाराष्ट्र शासनाने दिलेल्या लीगल नोटिसीमुळे इंस्टाग्रामने विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट भारतामध्ये दाखवणं बंद केलं आहे आणि ही सुरुवात आहे महाराष्ट्रातील जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याची। गुन्हा काहीच नव्हता, त्या भिकारचोट भोंदू बद्दल बोललं म्हणून हे सगळं सुरू झालंय। मग याच्या मागे नेमकं तुमचं काही लागे बांधे लपलेले आहेत का? तुम्ही रोज मीडिया समोर येऊन फौजदारी गुन्ह्याच्या धमक्या देतात, तुम्ही कारवाई करण्याच्या धमक्या देतात, नेमक्या कशासाठी? या महाराष्ट्रातील जनतेला सत्य समजू द्यायचं नाहीये का तुम्हाला? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फडणीस, तुम्ही जेवढा जास्त आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढा जास्त या महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश वाढेल, क्रांतीचा उदय होईल आणि ते तुम्हाला झेपणार नाहीये। त्यामुळं लवकर सुधरा। ही जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी तुम्ही लावलीये ती पहिली बंद करा। भारतीय संविधानाने दिलेला अधिकार, सामान्य माणसाला दिलेला अधिकार जर तुम्ही हिरावून घेत असाल तर याद राखा या भारतामध्ये लोकशाहीनेच राज्य चालतं आणि तुम्ही कुठले तुर्रम खान नाहीयेत जे तुम्ही आम्हीच निवडून दिलंय तुम्हाला, आमच्यासाठीच तुम्ही आहेत, तुमच्यासाठी आम्ही नाही। हे लवकर बंद करा, नाहीतर याचे परिणाम भोगायला तयार राहा।